path of pollen tube in pistil. Now, as the fertilization starts, it has to germinate the pollen grain itself, and then it has to travel through the stigma as well as style. आपण इथपर्यंत पाहत आलो की अशा प्रकारचा स्टिग्मा, की हे तर ठीक आहे, याच्यावरती पॅपिलीज असतील, ह्या सगळ्या प्रकारे वगैरे स्ट्रक्चर. इथं कुठंतरी हा पोलन ग्रेन जो टू सेल्ड कंडिशन मध्ये आहे, तो पोलन ग्रेन तुम्हाला स्पष्ट दिसते का? कलर बदल तुम्ही. की हा पोलन ग्रेन बराच वेळा हा बायसेल्ड असेल किंवा आता स्पष्ट दिसत असेल. हा पोलन ग्रेन पाठीमाग आपण पाहिलं की तो अँथरलोब मधनं लिबरेट झाला. अँथरलोब ह्याचं डिहायशन झाल्यानंतर हा लिबरेट झाला आणि तो शोध घेत 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 पॉलिनेशन मार्फत, कोणत्याही प्रकारचं पॉलिनेशन असो, आपण सगळे टाइप्स पाहिलेत, त्यानंतर तो स्टिग्मावरती येऊन स्थिरावला. आणि हा स्टिग्मा स्टिकी आहे, पॅपिलोज आहे, त्याच्यावरती हेअर्स आहेत, त्यामुळे याच्यामध्ये बरोबर अडकला. आता यानंतर इथून याचं जर्मिनेशन होणार, पोलन ग्रेनचं जर्मिनेशन होणार आणि त्यानंतर त्याची वाढ होणार. जर्मिनेशन होत असताना पोलन ग्रेनचं रूपांतर मेल गॅमेटोफाइट मध्ये होणार. हे आपण पाठीमागे पाहिले. मला वाटतं आपण हे रिपीट करायला लागलोय की हा पोलन ग्रेन आणि याच्यातून ही पोलन ट्यूब अशी बाहेर येणार आणि त्यातलं सगळं कंटेंट ह्या पोलन ग्रेनचं ह्या पोलन ट्यूब मध्ये येणार. ठीक आहे. टोकाला व्हेजिटेटिव्ह न्यूक्लियस असणार आणि त्याच्या पाठीमागे दोन जनरेटिव्ह न्यूक्लियस. हे तुम्ही आता अनेक वेळा वाचलं असेल, तुमच्या लक्षात आलं असेल. या प्रकारे पोलन ट्यूब तयार होऊन मेल गॅमेटोफाइट तयार होणार. ओके, इथपर्यंत. आता ही जी प्रक्रिया घडते जर्मिनेशनची, आफ्टर गेटिंग रेस्टिंग ऑन द स्टिग्मा, whenever it is get settled on the stigma, then it will protrude its content in a finger like projection, and that is called as pollen tube. So here pollen tube will enter directly through papillae or directly in between the papillae, whatever may be the entrance gate of the entrance, but it will enter into the stigma, and that is the path in stigma. Okay, and then after it will travel day by day or in the course of time further in search of how much distance it has to travel. It has to travel entire स्टाईल, पूर्ण स्टाईलला छेदून कुठपर्यंत जायचं आहे? ओव्हरी, ओव्हरीच्यात काय ओव्हिल, इथपर्यंत जायचं याला. ठीक आहे. जेव्हा केव्हा आपण याचं स्ट्रक्चर पाहू की स्टिग्मा, स्टाईल आणि खाली बेसला याच्यामध्ये ओव्हरी आणि इथं ओव्ह्यूल असेल. ठीक आहे. अनाट्रोपस ओव्ह्यूल आपण गृहीत धरू. तर इथली पोलन ट्यूब एवढा प्रवास सगळा पूर्ण करून त्याला इथं ओव्ह्यूल, ह्याच्या आत ओव्ह्यूल आहे, ह्या ओव्ह्यूल पर्यंत यायचं आहे. ठीक आहे. एवढं ह्याला काम करायचंय. पण सुरुवातीला आपण पाहतोय की तो आता कुठे येणार आहे? तो सध्या प्रवास त्याचा करणार आहे तो एंट्रन्स ऑफ पोलन ट्यूब into stigma. So this is the path of stigma. So here is the figure. You may see the pollen is get captured through these papillae, and then after this pollen
it is get attached in the adhesion. Germination starts because whatever the favorable atmosphere is present here in the form of stigma, it will provide some nourishment, some stickiness, त्याला ओलावा पाहिजे आणि त्यानंतर यांचं पेनिट्रेशन होईल आणि मग अशी पोलन ट्यूबची ग्रोथ होईल आणि पोलन ट्यूबचं या प्रकारे इंटरॅक्शन किंवा एंट्रन्स होईल आणि हा स्टिग्मा छेदून परत तो येईल स्टाईलमध्ये आणि स्टाईलचा प्रवास करून परत पुढे जाईल तो साधारण ओव्हरीच्या दिशेनं. सो दिस इज रिगार्डिंग इट्स एंट्रन्स. आणि याची एंट्रन्सचे 3 प्रकार आहेत. एक थ्रो पॅपिली, हा पॅपिलीला छेदून येऊ शकतो किंवा सेल्युलर स्पेक्टिक लेयर्स मधून येऊ शकतो किंवा इंट्रासेल्युलर स्पेस मधून, दोन्हीच्या मध्ये गॅप असतो त्या गॅप मधून येऊ शकतो. या प्रकारे पुढचा त्याचा पाथ चालू होईल तो स्टाईल मध्ये. आता प्रवेश केला त्यानं स्टिग्मा मधून, तो पुढे येईल स्टाईल मध्ये आणि स्टाईल मध्ये येत असताना the course of pollen tube beyond the stigma depends upon the nature of style. कुठल्या प्रकारची स्टाईल आहे त्यावरती त्याचं. कुठल्या कुठल्या प्रकार आहेत? पाथ इन सॉलिड स्टाईल. सो याचे प्रकार असे आहेत की काही स्टाईल स्टिग्माच्या खाली स्टाईल्स काय भरीव आहेत, काय पोकळ आहेत, काय सेमी सॉलिड आहेत, कुठल्या प्रकारची असेल. आता इथं पहिला प्रकार आहे तो सॉलिड स्टाईल. हिअर द पोलन ट्यूब ग्रोज बाय मेकिंग अ पाथवे through the pectin rich wall layer of the special cells, and that special cells are called as conducting tissue or transmitting tissue. In figure you may see these are the transmitting tissue, it is also called as conducting tissue. या प्रकारे याच्यामध्ये त्या पाथ मध्ये ह्या सगळ्या भरलेल्या असतात आणि यातनं ही पोलन ट्यूब आपण पाहतोय. या प्रकारची पोलन ट्यूब या कंडक्टिंग टिश्यू मधून पुढे पास होत असते आणि यातली सेल वॉल आहे हे खूप जाड असते. सेल वॉल म्हणतो आपण, खूप जाड असते आणि याचे एक्झाम्पल आहेत काही कॉटन मध्ये किंवा गॉसिपियम मध्ये, कापूस यामध्ये सापडतात. हा झाला भरीव. दुसरा आहे तो पोकळ पाथ, पाथ इन हॉलो स्टाईल. तर या प्रकारची ही स्टाईल आहे आणि या स्टाईल मध्ये बघतोय आपण की पोलन ट्यूब कशी चालली. द पोलन ट्यूब क्रीप, असं रांगत येते, क्रीप ऑन द सरफेस ऑफ स्पेशल सेल्स लाइनिंग द स्टायलर कॅनल. सो दिस इज स्टायलर कॅनल सेल्स, दिस इज कॉल्ड एज कॅनल सेल्स. आणि याला चिटकून ही पोलन ट्यूब येत असते. पाठीमाग आपण पाहिलं की त्याच्यामध्ये व्हेजिटेटिव्ह ट्यूब न्यूक्लियस असते, यांना सगळ्यांना गाईड करते. and these cells are called canal cells. The canal cells are secretory in nature. The most striking feature of structural feature of the canal cell is the presence of 8 to 14 mm thick and dome shaped, you know dome, this is the dome shaped secretory zone of the side facing the canals. These cells secretion after pollination which fills up the styler canal. ह्याचं सिक्रेशन एवढं होतं की हा स्टायलर कॅनल पूर्ण भरून जातो आणि त्यामुळं याला लागणारं काही पोषक वातावरण तयार होतं. This secretion serves as nutrition for growing pollen tube. So whatever the required nutritional material, it is get available by these canal cells in the form of particular secretion, and that secretion is a nutritional one. So this is about the path of pollen tube in stigma and style, and before that we have seen the structure of style and stigma. Okay, कालपासून आपली इंटरप्शन वाढलेला आहे, पण ठीक आहे, ह्या टेक्निकल गोष्टी ऑनलाईन मध्ये होत राहतात. तर इथपर्यंत झाला पार्ट आणि पुढचा पार्ट सोपा राहतो, तो डबल फर्टिलायझेशन. तर आता काय आपली शंका अडचण असेल तर विचारू शकता.